विधान करतो म्हणजे बोलताय काय मग का पत्रकार नंतर विनंती आहे की त्यांनी आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले. मी काय असं नाही, मी आरोप करताना मी तुम्हाला सरळ पुरावे दाखवले. मी म्हटलेलं नाही, एनडीटीव्हीने म्हटलंय, साम टीव्हीने म्हटलंय, हे तुम्हाला मी दाखवलंय. आता पुढचा जो काय विषय ते वरती घेतील निर्णय. आणि दीपक केसरकर माझे नेते नाहीत, त्यांनी युतीचं सांगायला. माझे नेते भारतीय जनता पक्षाचा मी पदाधिकारी आहे. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, माझे नेते आदरणीय राणे साहेब आहेत, माझे नेते सन्माननीय बावनकुळे साहेब आहेत, माझे नेते सन्माननीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, माझे नेते काय दीपक केसरकर नाही. आणि तुम्ही जे रोज पौडी मिळवताय ना, योग्यता माझी हे कोणाला द्यायची, तुम्ही काय हे घेतलंय का वारसदार तुम्ही नेमाला? का जावयाला वारसदार नेमणार इकडचा? तुम्ही ज्या पद्धतीने आज चालताय ना, हे लोकांना या ठिकाणी समजलंय. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या साळेगावकरांना टीका केला. अहो तुमचा जन्मच राजकीय. जर नगराध्यक्ष तुम्हाला केला नसता, बबन साळेगावकर, आमचा उमेश कोरगावकर, आमची बाईटकर मॅडम, या तिघांनी जर तुम्हाला जर तिथे पुनर्जीवन केलं तर तुमचा राजकीय उदय झाला नसता. कोणाला तुम्ही गोष्टी सांगताय? राष्ट्रवादीनं उभे राहिलाय, त्या राणे साहेबांनी तुम्हाला मदत केली नसती तर तुम्ही निवडून आला असता का? विचारा पत्रकारांना, विचारा त्यावेळेच्या पोलिसांना. तुम्ही कसली उंची गाठताय? तुमच्यापूर्वी मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, तुमच्यापूर्वी मी आमदार झालो, तुमच्यापूर्वी मी पाटबंधारे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो. कसली उंची सांगताय तुम्ही आम्हाला? जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो. तुम्ही कोणाला उंची सांगताय? त्यावेळी स्वतःची उंची स्वतः सांगायची नसते. मी कधीच नाही सांगितली मी मंत्री आहे. अरे तुम्हाला कोण घाबरत नाही? तुमचा सचिव तुम्हाला ऐकत नाही, तुमचा पीए ऐकत नाही, पीए तुमच्या सोडून जात आहे. याचा विचार कधीतरी करा ना की तुमच्या मंत्रिपदाचा फायदा या जिल्ह्याला, या विधानसभेला झाला असं तुम्ही सांगा. उद्या काय, आता ते सीओ आमचे साळुंके बसले, ते प्रशासकीय आहेत, करतात ना काम, काय असू दे, विकास कामाची होतात न होतात तो प्रश्न आलाच आहे. तुम्ही नसलात ते काम होणार नाही असा विषय नाही. असं एक काहीतरी खास सांगा की माझ्या कारकिर्दीत 15 वर्षाचा 100 रोजगार तयार झाले. तुम्ही जे रोजगार, ते राजन फुकळे वगैरे हे रोजगार सांगू नका. हे रोजगार तुम्ही दिले, त्या दळवीला दिला, ते कोण आणि कोणतरी तो इन्सुलीवाला त्यांना दिला, ते रोजगार नको सांगू. एक 10 लोकांना रोजगार मी या ठिकाणी दिला असं काहीतरी नाव सांगा ना. कधीतरी तुमचं नाव घ्यायला पाहिजे ना लोकांनी की बा हे रोजगार आम्ही दिले म्हणून. काय सुटकर हायस्कूलला एखादा काहीतरी भरती घोटाळा करायचा आणि मग प्रेसला बोलायचं आपल्याला काय मिळतं म्हणून, त्याकडे मी त्याकडे लक्ष देत नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की सावंतवाडीकरांना, जिल्ह्यावाल्यांना तुम्ही सांगा माझ्या कारकिर्दीत मी हे विकास केला, या पर्यटनातून हा विकास केला. तुम्ही आंबोली चौकुळ आमचा याचा जो प्रश्न आहे, आंबोली चौकुळ कबुला दर्गा किती वर्ष सोडवताय? 15 वर्ष झाली ना त्याला. पर्यटनातून आम्ही अमुक करणार म्हणून सांगताय. कुठल्या त्या इलेक्ट्रिक बस तुमचे काय येणार होत्या, काहीतरी गाड्या लोकांना सोडायला, ते कुठे हवेत गेले? कुठे गेल्या त्या गाड्या? बरं, ज्या एमटीडीसीच्या माध्यमातून जी खेळणी बसवतात, त्यातला कोणाला सांगताय भ्रष्टाचाराच्या गोष्टी चालू झाल्या? त्या अजून किती कोटी खर्च केला? साईन बोर्ड पर्यटनाकडे जाताना केले 7 कोटीचे. किती आहेत ते दिसतात तरी का? जरा एकदा वाकून बघा. जाऊन चष्म्यातून तुमच्या तो चष्म्याचा कारखाना आणलाय ना, त्याच्यातून जरा 2 चष्मे लावा आणि बघा ते साईन बोर्ड 7 कोटीचे दिसतात का? तुम्ही भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही जो बुरका या ठिकाणी घातलाय ना, तो बुरका टराटारा मी फाडणार, लक्षात ठेवा. रोज लोकांना जे तुमचे विषय आहेत आणि हे जे आहेत हे लोकांच्या समोर आणणार. आज कोण बोलायचं धाडस करत नव्हता, मी बोलणार. युतीचा आहे, माझे नेते मला विचारू दे. युतीचं दीपक भाईने मला सांगू नये. आणि मी सज्जन, मी सावंतवाडीची संस्कृती, हे आता हे गोष्टी सोडा. तुम्ही सावंतवाडी करत नाहीये, तुम्ही मुंबईकर चाकरमानी झाला. माझ्याबद्दल बोलताना सांभाळून बोला. माझी शेवटची तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी. मी कधी कोणाला चिडत नाही, मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. काय शेवटी माझ्यावर पण संस्कार, तुम्ही संस्कार तुला सांगायला लागतात. आम्ही प्रतितून लागतो. तुम्ही अशा गोष्टी बोलू नका. मागचे सगळे आहेत, राणे साहेबांना काय बोललात, कोणाकोणाला काय बोललात, सगळं आता निवडणुकीच्या येणार आहे सगळं पुढे. त्यामुळे तुम्हाला जर काय उभं राहायचं तर तुमच्या पार्टीकडे मागा. माझ्या पार्टीकडे मी सांगणार ही सीट भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, भारतीय जनता पक्षाला सोडा. माझं सांगणं आहे पक्षाला. पक्ष मानेल, पक्ष सांगेल नाही बाबा असं करायचं म्हणून.
तुम्ही माझ्यावर कारवाई, तुम्ही कोण कारवाई माझ्यावर करणार आहे? तुमचा काय संबंध माझ्या पार्टीशी? तुम्हीच म्हणत होता ना की इथे भारतीय जनता पक्षाचं काय नाही म्हणून नगरपालिका 2014च्या निवडणुकीला. आता तुम्हाला भारतीय जनता काय लागली? आणि माझं तुमच्या सगळ्यांच्या समोर माझं एक आव्हान आहे, त्यांना विनंती आहे की चल पक्षाचे हे बाजूला ठेवा, राहूया आमने सामने. माझ्या पक्षाने मला जर संधी दिली तर बघूया कोण पुढे जातो. एकदा करा सगळ्यांनी, एकदा एक काय करा, सगळ्यात चांगलं तुमचे पत्रकारचे अध्यक्ष आणि आमचे सावंतसाहेब चांगलं करतील, एक चर्चासत्र लावा. पत्रकारांना माझी विनंती आहे, आमने सामने होत होते ना, तुम्हाला पत्रकारांना माझी विनंती आहे. सावंतसाहेब म्हणजे वकील साहेब चांगल्या प्रकारचे हावरतील आणि अध्यक्ष आमचे आहेत की एकदा तुम्ही काय या जिल्ह्याचं भलं केलं आणि या विधानसभेचं एकदा लोकांच्या जवळ जाऊ दे ना. मी गेलो ते माझं गाव, गोड बोलायला काय जातं, पण गोड बोलून आज लोकांचं आयुष्य त्या ठिकाणी आता जी तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना किती वेळा आमिष दाखवणार आहात, किती वेळा त्यांच्या याचा फायदा तुम्ही घेणार आहात. त्यामुळे ही फसवणूक मी असेपर्यंत करायला देणार नाही. आता लोकांना उद्या मला तिकीट मिळू देत न मिळू देत तो पुढचा प्रश्न राहील, माझ्या पार्टीचा प्रश्न राहील. पण दीपक भाईंची ही जी बोलबच्चनगिरी आहे, जी फसवणूक आहे लोकांची, ती थांबवण्यासाठी मी गावागावात जाऊन त्यांचे सगळे पर्दाफाश करणार. कणकोली वाईट आहे का? कणकोली लोकच राहतात ना या जिल्ह्यातले लोक, वाईट आहेत का कणकोली व्हायला? कणकोलीत पण चांगले परमपूज्य भालचंद्र महाराजांची भूमी आहे ती. बिलकुल नाही, कारण खोटेपणा जो आहे ना तो बाहेर काढायलाच पाहिजे, नाहीतर इथली जनता माफ नाही करणार. दरवेळी खोटं बोला पण रेटून बोला आणि सज्जनपणाचं आव्हान. आज नुसता सज्जनपणाचा आव्हानाने लोकांची पोटं भरणार नाही. आज त्यांच्या 2 हाताला काम या ठिकाणी मिळालं पाहिजे. बांद्याचा कसला विकास करणार? 40 ग्रामपंचायतींनी बांद्याचं इथलं तालुका क्रीडांगण हे तिकडे होण्यासाठी विनंती केली. आदरणीय विनोद तावडे साहेब आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी त्यांना विनंती केली की बा तिकडे 10 एकर जागा PWDची त्या ठिकाणी दिली. आज ग्रामीण भाग सगळा बांद्याला जोडलेला आहे, बाजूला एअरपोर्ट आहे. आज जिमखान्याच्या एका कॉर्नरला 1.5 एकर जागा. मी सावंतवाडी होण्याबद्दल माझा विरोध नाही आहे, पण बाजूला स्मशान आहे, बाजूला कचरा डेपो आहे. लहान मुलं आहेत ती, त्याला कुठं आपण घेऊन चाललोय? जागा तरी बदलायला पाहिजे होती. हट्टीपणाने आपण किती नुकसान करतोय याचा विचार ते करतायत का? दोडामारचं भेडसीला चालतं तालुका क्रीडांगण, मग सावंतवाडीचा बांधा किती लांब आहे? बरं 40 ग्रामपंचायत ठराव दिले तिकडे, माणसाने एकेकोरपणा किती करायचा हा सुद्धा प्रश्न आहे. शेवटी मी माझ्या युतीच्या सगळ्याच नेत्यांची मी माफी मागून हे मी या ठिकाणी बोलतोय. कारण काय की ही जे काही चुकीचं इथं चाललंय हे जनतेला समजायला पाहिजे आणि म्हणूनच मी या ठिकाणी बोलतोय. माझं काय वैयक्तिक त्यांचे वाकडं नाही.